लस्सी एक नंबर, एकदम गावठी गाव घरचा लस्सी। चलिए शुरू करते हैं। यो दिसतं तुम्हाला बाटला, हे आम्हाला माऊ सांगतं का त्याला कांडाला मग ती वल फटाक बोलू फटाक नाही आपली पेटी पर डायरेक्ट तसा शेतावर गेलो तर शेतात पाणी असा भरलेलं का लावणी करायची का लाणी करायची त्याच समजत नव्हता काय बोला जातं पावसाला काही बोलू नका तसंच लगे निघलो आम्ही घरच्या रस्त्याला एवढ्या खरेनी चालू होती तिला आणली बस खांद्यावरनं निघ तसंच लगे तिला उसरलीनं निघलो घरच्या रस्त्याला जास्ती काही नाही बोलता मल्ल्यावर पण धावत निघायची तयारी नव्हता त्यावर थांबा जरा मी चाललो पत्रिका वाटायला जास्ती काही नाही बोलता बसलो डायरेक्ट गाडीमध्ये ऊन होता का पाऊस होता काही समजत नव्हता दोन्ही मिक्साला चालू होता तसाच गाडी काढली ना पोचलो पहिले घोटसईला जाताना येऊ बघा पिछाडी आम्हाला रस्त्यान खड्ड्या रस्ता असा चालू होता पावसामुळे जरा जास्ती वंडन खड्डे चालले कोणला काही नाही बोलता आम्ही निघलेलो वही जाता बघता होतं काय या गाड्या दिसत होत्या कोणला काही नाही बोलता आम्ही सांगितलं चला पटकन घोटसई गावनाला फटाफट पत्रिका द्यावा दौड्या बघता तो पाणीच बी लागला का नाही सिद्धांना सांगितलं पटकन धावमाना पत्रिका देऊन ये तसाच लगे आम्ही तिथल्या कल्टी मारलो ना आलो टिटवाल्यामध्ये कोणला काही नाही बोलता टिटवाल्या पोचलो ना बघता तर काय गाडी लावली मस्त न पाण्याची चांगली जोर होती त्याच्यामध्ये सिद्धांत लागला तर धावमारनं पत्रिका दे तसाच मी तिथे केला इंस्टाला थोडासा लाईव्ह सिद्धाने पण लगे तसाच लगे कल्टी मारली ना इकडं म्हणजे कुठं आलो माहिती आहे का तुम्हाला नाश्ता करायला गाडी लावली साईडला ना लगेच आलो तसं भिजत जास्ती काही नाही बोललो तर लगेच तसाच मागवली मिसल दणकोली ना तवऱ्यान आली आपली भजी प्लेट वडापाव सागला दणकोला लगे आपली पेटपूजा झाली म्हणून आपल्या चेहऱ्यावर स्माईल जरा जास्ती झाली कारण की पेट झाला फुल लगेच आपली स्माईल कडक झाली तसं लगेच तिथल्या निघलो आलो फाटको म्हशी गाई चालले त्यांना हाय बोललो तवऱ्यान जास्ती काही नाही बोलतो फाटक पण खोलले म्हणून फाटावर आपण पण कल्टी मारली तिथले आलो पुरं असं आलो कारण की पाणी पण यायची तयारी होती ना लगे तवऱ्यान पोचलो मोसगावात जाताना तिथे दिसल्या म्हशी आहे त्यांना मग बोललो हाय हॅलो बोलता त्यावेळी साईडला व्हायचा नाव नव्हतं घेत त्यांना ऐकलं टाटा बोललो ना लगेच साईडला आलो तिथल्या निघलो ना आलो लगे वासुंद्रीवर तिथं भेटल्या म्हशी त्या म्हशी तरी कवऱ्या होत्या काय माहीत सगळे का म्हशीत दिसत होत्या लगे त्या म्हशीनं पण टाटा बोलले ना टाटा बाय बोलून लगेच गाणी लावित लागत आम्ही पोचलो पिशा डॅमोला डायरेक्ट आलो किरोलीवर लस्सी घेतली नाही आम्ही डायरेक्ट ताकच घेतली कारण की ऊन पण बरं होतं पाऊस पण होता म्हणून दोन्ही मिक्स घेतला तशी ताक प्यायची आपली तयारी झाली होती ना ब्लॉग कसा आले तुम्ही कमेंटमध्ये सांगा असंच ब्लॉग बघायला मला फॉलो करा तर भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बाय